माझं नाव अनुराग प्रवीण शेटे, राहणार उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी वाळ्या सरांकडून कायम आपण दामन जातीचे साप घेत असतो ऊसात सोडण्यासाठी. आपला 8-9 एकर ऊस आहे. तर ऊसात सोडण्याचं कारण एवढंच, त्या सापापासून काही आपल्याला त्रास नसतो किंवा तो साप आधीच विषारी नाही, चावला तरी काही होत नाही. थोडक्यात तेव्हा आपण समजा पाणी भरत असलो, काय वाजलं तरी तो ऑटोमॅटिक आधीच पळून गेलेला असतो. त्याच्यामुळे आपण ते ऊसात सोडतो. ऊसात सोडल्याचा फायदा असा आहे का तुमचे बांध असतील कडेला, आता पाणी कसं ऊसाला आपण 15-15 दिवसाला पाणी सोडतो, बेगा पडतात, उंदरं काढतात. ते उंदरं आहे ना, तो साप एका टायमाला 2-2, 3-3 उंदरं खातो. त्याच्यामुळे ते ऊसात सोडल्यामुळं आपल्याला दामन असा रिझल्ट सापडला आहे का बीड तर नाही, उंदीर पण नाही, पण टनेजला पण वाढतं. कारण उंदराने जर ऊस करतांडलाच नाही तर ऊस वाळतं नाही, आणि ऊस न वाळल्यामुळे टनेज जादा भरतं. म्हणून मी दरवर्षी आपलं नाही का, आपलं 8-9 एकर ऊस असतोच, 5 एकर 6 एकर कधी 8 असं. त्या पद्धतीत मग आपण कायमस्वरूपी ना दरवर्षी 2-3 दामणी सोडितच असतो. वाळ्या सर सर्पमित्र त्यांना फोन केला का ते देत असतात आपल्याला कंटिन्यू ऊसात सोडण्यासाठी आपल्याला दामणी. त्यामुळे वाळ्या सरांचं काय नाही. व समजा शेतकऱ्यांकडे असं ना ऊस, तर त्यांनी उलटं त्या दामन असा पाळलाच पाहिजे ना, असं मला तरी वाटतं. बा एका टायमाला 5-5, 6-6 उंदरं खात असताना आणि ऊसात तर पाहिजेनच, त्याच्यापासून काही इजा नाही बाबा. आणि तो मुळातच मला असं वाटतं का तो नाही का, आपण समजा पाणीभर झालं खडबडलं तरी तो साप पळून जातो. बित्रा साप आहे थोडक्यात, पण विषारी नाही. त्याच्यामुळे तो सापापासून आपला फायदा शेतकऱ्यांना हाही नक्कीच. सगळ्या शेतकऱ्यांनी ऊसात दामन सोडावी अशी मला वाटतं. घराच्या आजूबाजूला आलं तर न मारता त्यांना जाऊन द्यावं. म्हणजे आजूबाजूच्या परिसरात ते असतील तर दामणीचं प्रमाण जर असेल तर उंदरांचं प्रमाण ऑटोमॅटिक हे फार महत्वाचं आहे. पण तो विषारी नसेल, समजा कुठं लईच अडचणीत असेल तर वाळ्या सर राहायचे, त्यांना फोन करा, त्यांचा नंबर ते सांगतील. त्यांचा नंबर तिथं तुम्हाला भेटणच. त्यांचा नंबर साधला तर ते पकडून आणतील, अशा ठिकाणी सोडतील, चांगल्या ठिकाणी. जसं यांनी मला 2 ते 3 फोन करून यावेळेस 7 महिन्यापासून मला 2 ते 3 फोन केले आणि सांगितलं की आपल्या इथं उंदरांचं प्रमाण थोडं वाढलं आहे, तर तुम्ही 2-3 दामन घेऊन या आणि माझ्या क्षेत्रात सोडा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा सल्ला आहे यांच्यासारख्या शेतकऱ्यांकडून. कारण का तर उंदरांचं प्रमाण जर वाढतं आहे तर तुमच्या शेतीची नुकसान नक्कीच होणार आहे. आणि ती कुठेतरी टाळण्यासाठी अशी आपल्या आजूबाजूला जर दामन साप, बिगरविषारी साप जर न असतील तर त्यांना मारू नका आणि ते परिसरातच राहू द्या. कारण त्यांचं राहणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या शेतीचं उत्पन्न घटणार नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा विषारी सापाच्या बाबतीत आपण त्यांना पकडून दूर नेऊन सोडतोय फॉरेस्टमध्ये, तो विषय वेगळा आहे. पण बिगरविषारी साप आपल्या आजूबाजूला पाहिजेत. यांच्यासारखे विचार सगळ्या शेतकऱ्यांचे असतील तर नक्कीच फायदा होईल सगळ्या शेतकऱ्यांना. आणि सापांना सर्प मी शेतकऱ्यांचा जो मित्र म्हटलं ना, ते ही बाब कुठंतरी आता ही असं ओपन होते.